Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animals. In this video lecture we are learning about the embryonic development. आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये embryonic development हा पॉइंट शिकणार आहोत. In the case of embryonic development there are 5 points and that points are cleavage, blastulation, morula and blastulation. After that implantation and gastrulation. In this video lecture, this will be a part 1 of embryonic development. It will cover the cleavage, morula and blastulation. The embryonic development. The zygote formed as a result of syngamy is activate to divide. सिंगॅमी फर्टिलायझेशनमधून जो काही झायगोट फॉर्मेशन होतो म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये फर्टिलायझेशन ही जी क्रिया होते मेल अँड फिमेल गॅमेट्स युनाईट होतात आणि ह्या युनियनमधून जो सेल तयार होतो पहिला डिप्लॉईड सेल जो तयार होतो त्याला झायगोट असं म्हटलं जातं आणि हा जो झायगोट आहे हा झायगोट त्याच्या फॉर्मेशननंतर त्यामध्ये डिवायडेशन किंवा सेल डिव्हिजन चालू होते आणि ह्या ज्या सेल डिव्हिजन आहेत ह्या सेल डिव्हिजन सिक्वेंटली या सगळ्या मायटॉसिस या प्रकाराच्या सेल डिव्हिजन्स आपल्याला बघायला मिळतात. मग झायगोट फॉर्मेशन नंतर जे काही डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस ॲज अ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणून आपण स्टडी करणार आहोत. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इट इन्क्लूड्स द क्लीवेज म्हणजे पहिला जो भाग आहे क्लीवेज ज्यामध्ये सेल डिव्हिजन हे दिसून येतात. त्यानंतर मोरुला, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, गॅस्ट्रुलेशन हे 5 पॉईंट आहेत. त्यापैकी पहिले 3 पॉईंट ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये होतील आणि उरलेले 2 पॉईंट जे आहेत इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पहा. क्लीवेज. फर्स्ट पॉईंट दॅट इज क्लीवेज. इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ झायगोट इंटू हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. ही पहिली जी स्टेज आहे ज्यामध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होतं फर्टिलायझेशन झाल्यानंतर सेल डिव्हिजन चालू होतं आणि हे जे सेल डिव्हिजन आहे हे या हॉलो अशा दिसणाऱ्या ब्लास्टुला या स्टेजपर्यंत पोहोचतात आणि यामधली ही जी क्रिया आहे ह्या संपूर्ण क्रियेला क्लीवेज असं म्हटलं जातं. म्हणजे इट इज ओनली द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. ही फक्त सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे. The cell formed by the cleavage are called blastomers आणि या सेल डिव्हिजनने जे काही सेल्स तयार होतात ह्या सेल्सला ब्लास्टोमर्स असं म्हटलं जातं. दिस इज नो ग्रोथ फेज बिटवीन द देअर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज. आणि हा जो क्लिवेजचा पॅटर्न आहे या क्लिवेजमध्ये कोणत्याही प्रकारची सेल ग्रोथ दिसून येत नाही. Thus the size reduce and the metabolic rate increases. आणि यामुळे काय होतं ओव्हरऑल साईज जर आपण बघितली ही जी साईज होती ही सिंगल ओव्हम या सेलची साईज होती. त्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगोट आहे त्याचं डिवायडेशन होतं. अजून डिवायडेशन होतं 2चे 4 सेल, 4चे 8 सेल, 16 सेल आणि 32 सेल. हे सेल्युलर डिव्हिजन होतं परंतु या संपूर्ण प्रोसेसमध्ये हा जो स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरचं ओव्हरऑल ग्रोथ किंवा ओव्हरऑल त्याचं जे मास आहे हे मात्र वाढत नाही. फक्त नंबर ऑफ सेल गेट इन्क्रीज आणि फक्त सेलचे नंबर जे आहेत हे फक्त वाढलेले दिसून येतात. सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर दॅन द अर्लियर वन. आणि यामध्ये जर रेट बघितलात सेल डिव्हिजनचा तर पहिली सेल डिव्हिजन जी होते याला जास्त वेळ लागतो. त्यानंतर हा थोडा फास्ट सेल डिवाईड होतो. त्याच्यानंतर हा अजून फास्ट सेल डिवाईड होतो. त्यानंतर अजून फास्ट आणि रॅपिड सेल डिव्हिजन इथे दिसून येतात. This requires the rapid replication of DNA and high consumption of oxygen. आणि ह्या सगळ्या प्रोसेससाठी सेल डिव्हिजनसाठी DNAचं रेप्लिकेशन हे रॅपिडली झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने इथे रॅपिड DNA रेप्लिकेशन दिसून येतं. प्रोसेस ऑफ क्लिवेज. आता क्लिवेज प्रोसेस कशी चालते हे थोडक्यात आपण इथे बघूया. सुरुवातीला जो सेल तयार झालेला असतो तो सिंगल सेल असतो ज्याला आपण झायगोट असं म्हणतो. आता यामध्ये कशा सेल डिव्हिजन होतात हे पण थोडक्यात बघूया. इन ह्युमन
क्लिवेज इज होलोब्लास्टिक, दॅट इज होल झायगोट गेट डिवायडेड. आणि ह्युमन बिईंगमध्ये हा जो झायगोट आहे हा होलो ब्लास्टिक म्हटलं जातं, कारण की या झायगोटपासून जे डिवाइड झालेले सेल्स आहेत ह्या सगळ्या सेल्सचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं. द cleavage planes may be longitudinal or meridional and equatorial or horizontal. हे यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्लेन्स दिसून येतात, सेल डिव्हायडिंग प्लेन्स. त्यामध्ये हॉरिझॉन्टल आहेत, त्यांना व्हर्टिकल आहेत, हॉरिझॉन्टल आहेत. मेरिडियनल म्हणजे ह्या स्पेरिकल हा जो शेप आहे ह्याच्या दोन्ही साईडचा, वरचा आणि खालचा, हे जे पोलच्या बाजूला असणारा जो रिजन आहे त्याला मेरिडियनल असं म्हणायचं. त्याचनंतर इक्विटोरल हा जो आहे हा इक्विटोरल आणि हॉरिझॉन्टल असे वेगवेगळे प्लेन्स आहेत. ह्या वेगवेगळ्या प्लेन्समध्ये सेल डिव्हिजन झालेले आपल्याला बघायला मिळतात. इट इज रॅडियल अँड इंटरमिडिएट, दॅट इज फेट ऑफ इच ब्लास्टोमर इज नॉट प्री डिटरमाइंड. आणि हे जे सेल डिव्हिजन आहेत हे रॅडियलही आहेत, म्हणजे कोणत्याही डायरेक्शनमध्ये यांचं सेल डिव्हिजन होतं. म्हणजे ठराविक स्टेज पूर्ण झाल्यानंतर यांची जी सेल डिवायडिंग पॅटर्न आहे हा पॅटर्न कोणत्याही डायरेक्शनमध्ये होत असतो. आणि हा प्री डिटरमाइंड म्हणजे अगोदरच ठरवलेला कोणता सेल कोणत्या बाजूला जाईल हे काहीही नसतं. द फर्स्ट क्लिवेज, आता आपण सुरुवात कशी होते ही आपण बघूया. द फर्स्ट क्लिवेज इज झायगोट इज मेरिडियनल अँड ऑकर्स ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. पहिला जो क्लिवेज आहे हा मेरिडियनल आहे, म्हणजे ह्याला बरोबर 2 हेमिस्फिअरमध्ये काय करतो, क्लीव करतो. क्लिवेज जे आहे हे 2 हेमिस्फिअरमध्ये होतं, म्हणून याला मेरिडियनल क्लिवेज असं म्हटलं जातं. इट डिवाइड्स लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमर्स, आणि ह्यामध्ये 2 ब्लास्टोमर्सची निर्मिती होते. वन स्लाइटली लार्जर दॅन द अदर, त्यापैकी एक जो आहे तो थोडा मोठा असतो दुसऱ्यापेक्षा. The second cleavage is also longitudinal but at the right angle to the first one. यामध्ये पहिले जे डिव्हिजन झालेली आहेत हा जो पहिला डिव्हिजन झाला आहे यालाच दुसरा डिव्हिजन सुद्धा सेम प्लेनमध्ये होतो, परंतु बरोबर परपेंडिक्युलर अँगलमध्ये होतो. आणि अशा पद्धतीने ह्या सेकंड डिव्हिजनमध्ये 4 सेल तयार झालेले दिसून येतात. अँड ऑकर्स आफ्टर 30 hours ऑफ द फर्स्ट क्लिवेज. पहिल्या क्लिवेज नंतर 30 तासानंतर दुसरा क्लिवेज इथे दिसून येतो. द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. त्याच्यानंतर जो तिसरा क्लिवेज होतो म्हणजे तिसरा डिवायडिंग पॅटर्न आहे हा प्लेन मात्र कसा असतो, हॉरिझॉन्टल असतो. आफ्टर थर्ड क्लिवेज एम्ब्रिओ इज इन 8 सेल स्टेज. आणि याच्यानंतर आपल्याला जो एम्ब्रिओ दिसतो तो असा 8 सेल असलेला एम्ब्रिओ दिसून येतो. As the cleavage are going on, the young embryo is gradually being pushed towards the uterus. आणि ह्या सगळ्या क्रिया होत असताना सायमल्टेनियसली हा जो स्ट्रक्चर आहे हा ॲम्प्युलामधून युटेरसपर्यंत पुश होत असतो, म्हणजे हळूहळू पुढे जात असतो. ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात. By the end of 4th day after the fertilization, embryo is solid ball of the 16 to 32 cells. आणि चौथ्या दिवशी हा जो एम्ब्रिओ असतो हा 16 ते 32 सेल एवढ्या साईजचा बनलेला असतो. This stage is called as morula. आणि ह्या स्टेजला मोरुला असं म्हटलं जातं. म्हणजे इथपर्यंत जो मास ऑफ सेल आहे किंवा साईज जो आहे तो साईज सेम असतो, परंतु आतमधले जे सेल आहेत या सेलची संख्या वाढलेली असते. आणि हा जो मास ऑफ सेल आपल्याला बघायला मिळतो त्याला मोरुला असं म्हटलं जातं. आणि मोरुलामध्ये सेलचा काउंट हा 16 to 32 एवढा सेल काउंट असतो. द मोरुला शोज सेल ऑफ 2 टाईप. या मोरुलामध्ये 2 टाईपचे सेल्स बघायला मिळतात. स्मॉलर क्लिअर सेल्स टुवर्ड्स द आउटर साइड अँड इनर साइड मास ऑफ लार्जर सेल. आतल्या बाजूला लार्जर सेल्स असतात आणि बाहेरच्या बाजूला स्मॉलर सेल्स असतात. सेल आर कॉम्पॅक्टली अरेंज. आणि हे सगळे सेल्स एकमेकांशी कॉम्पॅक्टली अरेंज असतात. यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हे क्वचित कुठेतरी दिसून येऊ शकतं. Till the formation of morula, zona pellucida is retained around the embryo and thus there is no change in the overall size of the zygote to morula.
आता ह्या मोरुला फॉर्मेशन पर्यंत झोना पेलुसिडा हा जो आउटर कवरिंग आहे झायगोटचा किंवा ओव्हनियमचा, हा आउटर कवरिंग तसाच टिकून राहतो आणि मोरुला फॉर्मेशनपर्यंत तो असतो. म्हणून मोरुला फॉर्मेशनपर्यंत ह्या एकंदर साईज जी असते ह्या सगळ्या एम्ब्रिओची ती वाढत नाही. The morula reaches the isthmus and gain the entry into the uterus by the end of डे 4. आणि चौथ्या दिवशी हा जो स्टेज आहे या स्टेजमध्ये असलेला एम्ब्रिओ, हा एम्ब्रिओ इस्थॅमसमधून म्हणजे ॲम्प्युलानंतर जो फॉलोपियन ट्यूबचा जो मधला भाग आहे त्याला इस्थॅमस असं म्हटलं जातं. या इस्थॅमसमधून युटेरसमध्ये हा एंटर करतो. त्यानंतर पुढची क्रिया चालू होते ती म्हणजे ब्लास्टुलेशन. बघा इथे आपण ओव्हरऑल आतापर्यंत बघितलेलं बघूया. इथे हे झायगोट फॉर्मेशन आहे. झायगोट नंतर इथे फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन, क्लिवेज बघायला मिळतं. हे क्लिवेज मोरुला फॉर्मेशन आणि त्यानंतर हा जो मधला एरिया आहे याला इस्थॅमस म्हटलं जातं आणि इथून ह्या व्ही शेप मोठा जो ऑर्गन आहे याला युटेरस म्हणायचं. ह्या युटेरसमध्ये हा एंटर करतो आणि हा फुल्ली फॉर्म किंवा पूर्णपणे तयार झालेला ब्लास्टोसाइट आहे. चौथ्याव्या दिवशी हा ब्लास्टोसाइट तयार होतो. यानंतर ब्लास्टुला हा जो आहे याचं स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन करूया. ब्लास्टुलेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसाइट. ब्लास्टुलेशन म्हणजे काय? हे जे मास ऑफ सेल आपल्याला बघायला मिळत होतं त्यामध्ये एक हॉलो स्ट्रक्चर तयार झालेलं दिसून येतो आणि यामध्ये हळूहळू सेलमध्ये थोडा वेगवेगळेपणा सुद्धा बघायला मिळतो. ही जी प्रोसेस आहे याला ब्लास्टुलेशन असं म्हटलं जातं. द एम्ब्रिओ that enters the uterus remains floating in the uterine cavity for 2 to 4 days after the entry. म्हणजे हा जो एम्ब्रिओ आहे हा या इस्थॅमसमधून जेव्हा युटेरसमध्ये प्रवेश करतो, हा प्रवेश केल्यानंतर सुद्धा ह्या भागामध्ये ह्या युटेरियन कॅव्हिटीमध्ये हा 2 ते 4 दिवस तसाच फ्लोट होत राहतो. दॅट इज टिल द एंड ऑफ 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजेच हा फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7व्या दिवसापर्यंत म्हणजे 4थ्या ते 7व्या दिवसापर्यंत हा फ्लोट होत राहतो. द आउटर लेअर ऑफ सेल इज कॉल्ड ट्रोपोब्लास्ट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ब्लास्टुला. हे जे स्ट्रक्चर आहे हे ब्लास्टुलाचं आहे. या स्ट्रक्चरचं आउटर मोस्ट सेल जे लेअर जे आपल्याला दिसतं हे लेअर जे आहे याला ट्रोपोप्लास्ट सेल असं म्हणायचं. सेल्स बिकम फ्लॅट अँड कॉल्ड ट्रोपोप्लास्ट सेल. आणि ते जे लेअर आहे त्या लेअरमध्ये जे सेल्स आहेत या सेल्सला इंडिव्हिज्युअली ट्रोपोप्लास्ट सेल असं म्हटलं जातं. दे हेल्प ओनली इन ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. आणि हे जे सेल्स आहेत हे सेल्स बाहेरून आतमध्ये न्यूट्रिशनल मटेरियल ॲब्सॉर्ब करण्यासाठी हेल्प करतात. ट्रोपोप्लास्ट सेल बिगिन टू ॲब्सॉर्ब द ग्लायकोजन रिच युटेरियन मिल्क अँड इनसाइड द ब्लास्टोसाइट कॅव्हिटी इज फॉर्म. आणि हे जे सेल्स आहेत हे बाहेरून युटेरियन कॅव्हिटी जी असते या कॅव्हिटीमधून मिल्क आणि न्यूट्रिटिव्ह मटेरियल ॲब्सॉर्ब करायला लागतात आणि आतमध्ये एक प्रकारची कॅव्हिटी तयार होते. द ब्लास्टोसाइट डबल्स इन द साईज फ्रॉम द 0.15 mm अप टू द 0.30 mm. हा 0.50 mm पासून ते 30 mm एवढा डबल साईजमध्ये याचा आकार वाढतो. ह्या ॲब्सॉर्प्शनमुळे याचा आकार वाढला जातो. The inner large cell formed from the inner cell mass of the endoblast. तर याच्यामध्ये जे लार्जर सेल असतात, मगाशी आपण म्हटलं की मोरुलामध्ये आतल्या बाजूला लार्जर सेल्स असतात, बाहेरच्या बाजूला स्मॉलर सेल्स असतात. त्यापैकी हे जे लार्जर सेल्स आहेत हे ह्या कॅव्हिटीमध्ये एका साईडला काय असतात फॉर्म झालेले असतात. त्याला एम्ब्रिओब्लास्ट असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनर सेल मास. इनर सेल मास किंवा एम्ब्रिओब्लास्ट असं त्याला म्हणायचं. अँड रिमेन्स अटॅच टू द ट्रोपोप्लास्ट ऑन द ओनली वन साईड. ह्या ट्रोपोप्लास्टच्या फक्त एका बाजूला हे अटॅच राहतात. द ट्रोपोप्लास्ट सेल इन द कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियॉनल नॉब इज कॉल्ड ॲज सेल्स ऑफ रॉबर. आणि हे जे ट्रोपोप्लास्ट सेल्स आहेत लेअरमधले ह्या सेल्सपैकी जे सेल्स या एम्ब्रिओब्लास्टला अटॅच आहेत ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ह्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या सेल्सला सेल्स ऑफ रॉबर असं म्हटलं जातं. ॲट दिस स्टेज
द ब्लास्टोसाइट शोज पोलॅरिटी. ह्या स्टेजमध्ये ब्लास्टोसाइटमध्ये आपल्याला पोलॅरिटी बघायला मिळते. द साइड विथ इनर सेल मास इज called as embryonal end and the side opposite to it is abembryonal end. हा जो स्पेरिकल शेप आहे ब्लास्टुलाचा, ह्या ब्लास्टुलाच्या ज्या बाजूला ज्या पोलॅर रिजनमध्ये एम्ब्रियॉनल मास आहे त्याला एम्ब्रियॉनल एंड असं म्हणायचं. ज्या ठिकाणी त्याच्या अपोजिट साईड आहे त्याला ॲब एम्ब्रियॉनल एंड असे दोन पोल्स तयार झालेले दिसून येतात. बाय द एंड ऑफ 7th डे ब्लास्टोसाइट इज फुल्ली फॉर्म. आणि 7व्या दिवशी हा जो ब्लास्टोसाइट असतो हा पूर्णपणे तयार झालेला असतो. इट इज नाऊ रेडी फॉर एम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन. आणि यानंतर हा जो ब्लास्टोसाइट आहे हा एम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन या पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी तयार असतो. शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे झोना पेलुसिडा आहे त्याचं काय होतं हे आपण इथे बघूया. द फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा इज टू प्रिव्हेंट द एम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ॲट द ॲबनॉर्मल साईट. झोना पेलुसिडा ह्याचं अजून एक फंक्शन आहे. हे फंक्शन म्हणजे कोणतं? झायगोट तयार झाल्यापासून ब्लास्टोसाइट होईपर्यंत हा जो मधला कालावधी आहे हा जो एम्ब्रियो आहे हा फॉलोपियन ट्यूबमध्ये असतो. आणि फॉलोपियन ट्यूबमध्ये हे कुठेही एम्प्लांटेशन त्याचं होऊ नये यासाठी आणि योग्य त्या ठिकाणी त्याचं एम्प्लांटेशन होईपर्यंत एक कालावधी जावा तोपर्यंत हे जे कव्हरिंग आहे हे टिकून राहतं. म्हणजे झोना पेलुसिडामुळे याचं एम्प्लांटेशन होत नाही आणि ठराविक ठिकाणी हा गेल्यानंतर त्याचं एम्प्लांटेशन होतं. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोपोप्लास्ट सेल टिल इट रीच द एम्प्लांटेशन साईट विदिन द युटेरस. हेन्स झोना पेलुसिडा नाऊ रप्चर. आणि जेव्हा ह्या ब्लास्टोसाइटची ग्रोथ पूर्ण होते किंवा हा पूर्णपणे ब्लास्टोसाइट तयार होतो तेव्हा हा झोना पेलुसिडा काय होतो? रप्चर होतो आणि तो नाहीसा होतो. आणि त्याच्यानंतर हा एम्प्लांटेशन व्हायला रेडी असतो. तोपर्यंत हा जो ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे तो कुठे जाऊन पोचलेला असतो? युटेरसमध्ये जाऊन पोचलेला असतो. आणि युटेरसमध्ये योग्य त्या ठिकाणी त्याचं काय होतं? एम्प्लांटेशन होतं. So this is about the formation of zygote, morulation. Before that we have seen the cleavage, after that morulation and blastocyte cell. So this is overall the process. First here there was a fertilization. After fertilization cleavage was there. Up to here you can see that this is a bluish layer, and that bluish layer is zona pellucida. And up to which time zona pellucida is present, that embryo cannot be implanted. म्हणजे जोपर्यंत हा झोना पेलुसिडा आहे तोपर्यंत हा एम्ब्रियो एम्प्लांट होत नाही. आणि ह्या ब्लास्टुला जे स्ट्रक्चर पूर्ण वाढतं हे पूर्ण वाढल्यानंतर झोना पेलुसिडा काय होतं? रप्चर होऊन जातं. आणि त्याच्यानंतर हा ब्लास्टुला काय होतो? या युटेरियन वॉलच्या आतल्या साईडला एम्प्लांट होतो. त्याला एम्प्लांटेशन म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढची जी क्रिया आहे त्या क्रियेमध्ये यामध्ये अजून डेव्हलपमेंट होत जातात. त्याला गॅस्ट्रुलेशन असं म्हणतात. एम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आफ्टर दिस फॉर्मेशन ऑफ blastula, this blastula get implanted at the inner side of this uterine wall, and after implantation the further development takes place in case of blastocyte, and that development is known as gastrulation. So these 2 points, that is implantation and gastrulation, we will learn in the another video lecture. Up to here this was the part 1 of the embryonic development. Thank you. The notes of this video lecture you will find in the link in the description box. Thank you.